रवींद्रनाथ विद्यालय द्वारका येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात साजरी करण्यात आली। संपूर्ण विद्यालय परिसर भगव्या पताकांनी, आकर्षक फुलसजावटींनी आणि शिवकालीन देखाव्यांनी सजून निघाला होता। विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान झळकत होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पिंगळे होते। प्रमुख पाहुण्या म्हणून सौ वासंतीताई गटणे उपस्थित होत्या। तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री वसंतराव राऊत, श्री हरी काशीकर, संचालिका सौ मृणाल पाठक, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सौ वर्षा देशमुख, पर्यवेक्षक श्री राजेश मालवी आणि ज्येष्ठ शिक्षक श्री मधुकर चौधरी यांचे अनेक मान्यवर मंचावर विराजमान होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोवाडे, प्रभावी भाषणे, देशभक्तीपर गीते, लेझिम नृत्य आणि शिवचरित्रावर आधारित नृत्य नाटिका यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले। विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले। मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम यांनी आपला प्रेरणादायी मनोगतात शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना शौर्य, प्रामाणिकपणा, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा जोपासण्याचे आवाहन केले। त्यांच्या प्रभावी भाषणाने कार्यक्रमाची शोभा अधिकच खुलली आहे। त्यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री मधुकर चौधरी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, दूरदृष्टीची आणि उत्तुंग नेतृत्व गुणांची प्रभावी उदाहरणांसह मांडणी केली। शिवरायांचे जीवन चरित्र हे केवळ इतिहास नसून ते प्रेरणेचा अखंड स्रोत आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न मोठे बाळगून ते पूर्ण करण्यासाठी चिकाटी, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा अंगीकारण्याचा संदेश दिलाय। त्यांचे ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य संचारले। समारोपावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक केले व अशा संस्कारक्षम उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व सामाजिक जाणीव अधिक दृढ होते असे मत व्यक्त केले। शिवस्वराज्याच्या जयघोषात रंगलेला हा सोहळा सर्वांच्या स्मरणात कायम राहील असा प्रेरणादायी आणि अविस्मरणीय क्षण ठरलाय। नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ, नाशिक।